बाबाच्या जोडीला मला दवाखान्यात पाठवू नको हा. का आता काय केलं तुझ्या बासनी? ती डॉक्टर बाबांना बोलते तुमची तब्येत ठीक आहे पण नियत खराब आहे. बड़ा हरामी हो बेटा. काय करू या माणसाचा जाई तिकडे सारखाच आता तरी सुधार. आता कशाला काय मारलास? मच्छर आता माझ्याशिवाय तुमचा कोणी रक्त प्याला ना मला अजिबात आवडत नाही. नमस्कार, मी यंदा निवडणुकीला उभी आहे, लक्ष असू द्या. काय ना मॅडम, 2-3 वर्ष झालं माझं लक्ष तुमच्यावरच आहे. काय हो, बायकोचं पाय दाबणं प्रेम असते की सेवा? काय आहे ना, बायको स्वतःची असली तर सेवा आणि दुसऱ्याची असली तर प्रेम. असं आहे काय? मुर्दा बसवला तुझा लवकरच. ताई, मला थोडं घरी सोडता का? माफ करा, मी तुम्हाला सांगतो, पण थोडी माणुसकी तरी दाखवा ना तुम्ही. मला घरपास सोडाल का तुम्ही? अरे बेवड्या, मी तुझी बायको आहे, बायको. मला माहित आहे तू मूठ पेऊन कुठेतरी पडला असशील म्हणून मी तुला इथे घ्यायला आले. चल बस. तुम्ही ना असं रोज रोज दारू नका पीत जाऊ. रोज रोज दारू पिऊन ना लोक मरतात. हा डायलॉग तो सनम तेरी कसम पिक्चर मधला आहे ना? हो. त्या पिक्चर मध्ये दारू कोण पितात इंडर आणि मरताय कोण? सरू आणि मोठी शानपान शिकला नाही किती. अहो ऐका ना, माझ्या छातीत खूप दुखतंय. अरे देवा, तुला अटॅक येतो का काय? 5-10 मिनिटात मरतेस का काय? डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला दुखतंय. मला पहिल्यापासून माहिती आहे तू उलट्या काळजाचीच आहेस. अहो सगळं काम मीच करते, तुम्ही काहीच करत नाही. अगं मी कामावरून दमून येतो ना, मग मला थोडी विश्रांती दे ना. कामावरून दमतात आणि मम्मी बाबांशी भांडून दमते. मी बापाशी म्हणते, तू पण तुझ्या बापाच्याच साईडने गेलीस ना. थांब तुला आता बघते मी. अहो माझं कोणीतरी पैसे चोरलं, मी लय टेन्शन मध्ये आहे. अगं टेन्शन नको घेऊ, जो चोरी करतो ना तो कधीच सुखी होत नाही, तो पापी माणूस असतो. ना तुम्ही माझं मन चोरलंय ते. मग तुला काय वाटतंय बाबा सुखी आहेत? अहो मी बोललेलं लक्षात राहतं का तुमच्या? नाही ग. मग माझा बोलून फायदाच काय? अगं कामाच्या तणावामुळे माझ्या डोक्यातल्या आपल्या घरच्या गोष्टी ऑटोमॅटिक डिलीट होतात. हा, आता मी तुमच्या मेंदूला डेली अपडेट करणार. कसला अपडेट देशील? रोज तुमच्याशी भांडून तुमच्या डोक्याला ताप देणार. हम इसका पति है, हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए. मैं हूँ शिकारी तुझे क्या पता. मेरा बाप है भिखारी सबको बता. दीदी तुझ्या मम्मीला असं वाटतं का मी काय कामाचा नाही? त्यात काय नवीन? आपण वाटतंय तुम्ही काही कामाचं नाही. असं काय? माझी कामयाबी मध्ये ना मी एवढा पुढे जाईल ना का माझ्या मागे कोणीच नसेल. बाकी सगळं पुढे गेलं असतील. हो, आजपासून दारू प्यायची नाही. शपथ घ्या माझी. तुझी शपथ. नाही पेणार दारू. आणि शपथ घेऊन पण पेलं तर? परत पेलं तर परत शपथ घेईल. अबे ओ दिवाली की फुलझड़ी. हॅलो, रुको जरा. तू तुझ्या नवऱ्याला कशी कंट्रोल करतेस? माझा नवरा माझं काही ऐकतच नाही ग. नाही कोणत्या कामात मदत करीत. हा, मम्मी तू टेन्शन मध्ये आहेस का? तुला कोणी सांगितला? त्या ताताने सांगितलं मला. काय हो, प्रत्येक टायमाला फुगून बसता. मागच्या जन्मी काय बेडूक होतं काय? मी बेडूक? मग तू एवढी वाटवाट करतेस? तू पहिल्या जन्मात कुत्री होतीस का? हो, चला ना एक डान्स करू. हे काय तुझा नाचा आहे काय? घरातला पुरुष आहे मी. तुला दुसरी काय गोष्ट पाहिजे ती सांग. नाचा बिचारा सांगायचं नाही.
चला मग मला कानातलं घेऊन द्या. अहो साहेब, माझा नवरा हरवलाय, कुठं बघितलाय का? तुमच्या नवऱ्याची काही निशाणी आहे का? माझ्या नवऱ्याची निशाणी हीच आहे. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका. काय हो, तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी झाला? तुझ्याशी लग्न झालं तेव्हा. आणि सगळ्यात जास्त दुःख कधी झाला? तुझ्याशी लग्न झालं तेव्हा. अहो, मी शपथ घेतले, मी आता तुमच्याशी कधीच भांडणार नाही. अरे बाबा, म्हणजे आजपासून मी सुखी झालो. तू भांडणार नाही म्हणजे मला काही टेन्शनच नाही. हो हो, एवढं खुश नका हो. पहिले विचार शपथ कोणची घेतले. तुमचीच घेतले. आणखी का तुम्ही? बड़ा हरामी हो बेटा. मला माहित नाही. मला सोन्याचा हार घेऊन या. अगं पैसे नाही माझ्याजवळ. तुमच्यापेक्षा तो शेजारणीचा नवरा बरा आहे. तो किती खुश ठेवतो तिला. त्या आईला तो शेजारी कसा आणि बायकोला एवढा खुश ठेवतो. थांब आता बघूनच येतो. अरे यार, तुमसे अच्छा तो वो बाजू वाली का पति है.